2020च्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपला झटका बसलेला आहे। भाजप जर बघितलं तर 2020च्या निवडणुकीच्या तुलनेत भाजप थोडीशी कामगिरी त्यांची डावी म्हणजे थोडीशी कमी होताना दिसते। जेडीयूची मात्र यंदा जोरदार घोडदौड आहे, 74 जागा। आता मधु चव्हाण यांनी जी प्रतिक्रिया दिली राहुल, ती आपण एक सत्ताधारी किंवा राहुल गांधी आणि आरजेडीचे विरोधक म्हणून आपण ती बघतोय, पण त्यांनी एक भाकीत केलंय की जे राहुल गांधींनी बिहारमध्ये केलं, जे तेजस्वींनी बिहारमध्ये केलं, तेच जर इथले विरोधक म्हणजे राज ठाकरे असतील, शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील ते करत असतील तर त्यांचा सुद्धा पराभव अटळ आहे असं ते म्हणतात। त्याचा संदर्भ आहे कारण इथेच आता निवडणूक आयोगाच्या कार्यालयावरती मोर्चा झाला, ती प्रेस कॉन्फरन्स झाली। एक तर तेही मान्य करतात, आता चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया आली, ते म्हणाले की निवडणूक यादीमध्ये चुका आहेत आणि त्या दुरुस्त करायला पाहिजेत। म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही लाखामध्ये दुहेरी मतदार आहेत। प्रॉब्लेम कुठे झालेला आहे की ते जे नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न राहुल गांधी यांनी केला की अक्रॉस नेशन संपूर्ण देशभरामध्ये मतदार याद्यामध्ये घोळ आहेत, ते घोळ दूर करण्यामध्ये आपला निवडणूक आयोग कमी पडला। स्वतः श्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांचे इलेक्शन पिटिशन्स आहेत मतदार याद्या संदर्भामध्ये, पण त्याला वोट चोरी म्हणणं हे काही मतदारांना भावलंय असं दिसत नाही। कारण त्याचं सार्वत्रिकरण झालं की त्या मतदार याद्यातल्या चुका दाखवायच्या, त्या चुकाच्या माध्यमातून भाजपनं तो विजय खेचून आणला, चोरून घेतला असं म्हणणं, हे बिहारच्या ह्या निकालावरून आपण असं निश्चित म्हणू शकतो की राहुल गांधी यांचा त्या ठिकाणी जो पॉलिटिकल नॅरेटिव्ह होता तो लोकांनी स्वीकारला नाही। कारण ही त्यांची तिसरी प्रेस कॉन्फरन्स होती। पहिली प्रेस कॉन्फरन्स त्यांनी महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये घेतली आणि त्यांचं आता चव्हाणांचं जे म्हणणं आहे ते इथे यासाठी लागू होतं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये पण श्री राज ठाकरे यांनी तो मुद्दा मांडला होता की ह्या मतदार याद्या जोपर्यंत दुरुस्त करणार नाहीयेत तुम्ही तोपर्यंत त्या निवडणुकाच घेऊ नका। अर्थात महाराष्ट्रातल्या निवडणूक आयोगानं त्यात सुधारणा करायचं ठरवलं, ट्रिपल स्टार्स वगैरे दिले। ह्या आत्ताच्या निवडणूक निकालाचं एक सार जर तुम्ही म्हणाल तर ते हे आहे की राहुल गांधी जे सातत्यानं मांडतायत निवडणुकीच्या संदर्भात किती वोटचोरी झाली, तो आत्ता मुद्दा मला वाटतं जवळपास निकाली लागला। पण त्याच्यामुळं मतदार याद्यामध्ये घोळ नाहीत असं मानायचं काहीच कारण नाहीये। संपूर्ण महाराष्ट्रातल्या जवळपास 288 विधानसभा मतदारसंघामध्ये मतदार याद्यामध्ये घोळ आहेत आणि त्या घोळाचा आधार घेऊन दुहेरी मतदान करण्याच्या गोष्टी सुद्धा महाराष्ट्रामध्ये होतात। विशेषतः जर 3-4 टप्प्यामध्ये निवडणुका असतील तर पहिल्या टप्प्यातले मतदार जे मुंबई, पुणे, नाशिक वगैरे पट्ट्यात राहतात ते तिकडे गावाकडे जाऊन मतदान करत असतील, तशी शक्यता एका महाराष्ट्रातल्या ज्येष्ठ नेत्यांनी बोलून दाखवलेली आहे। त्यामुळे पॉलिटिकल मुद्दा जरी राहुल गांधी यांचा चुकला असेल, तो मतदारांनी स्वीकारला नसेल, तरी सुद्धा याद्यामध्ये घोळ नाही असं मानायचं काही कारण नाही। अगदी एक आकडेवारी येते, त्या आकडेवारी नजर टाकूया। जेडीयूची आतापर्यंतची घोडदौड गेल्या 3 ते 4 निवडणुकांमध्ये, कारण जेडीयूची आत्ताची परिस्थिती जर बघितली तर जेडीयू हा मोठा भाऊ होताना दिसतोय। जेडीयूने 2015मध्ये 71 जागा जिंकल्या होत्या, 2020मध्ये त्यांचा परफॉर्मन्स काहीसा कमकुवत राहिला होता, 42 जागा अवघ्या त्यांच्या हाती पडल्या होत्या आणि या 4 प्रमुख पक्षांमध्ये तो तिसरा पक्ष ठरला होता आणि आता मात्र ते 74 जागांवर पुढे आहेत। कदाचित हे आकडे बदलू शकतात, पण जेडीयूचा परफॉर्मन्स हा 2020च्या तुलनेत नक्कीच आता उजवा ठरतोय आणि या अनुषंगाने जर बघितलं तर जेडीयूला विन विन सिच्युएशन आहे अशी एक परिस्थिती सध्या दिसते।